आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मी याआधी खूप वेळा साफसफाई केली आहे, पण आजपर्यंत अशी सफाई माझ्याकडून कधीच झाली नाही. तुझ्या हातात अशी काय जादू आहे की समया इतक्या चमकायला लागल्या? माझं कौतुक कसं करायचं याचाच विचार करत असतेस का? कौतुक कसं नाही करायचं? मी जन्मल्यापासून याच घरात मोठी झाले, पण या घरात एकदाही लक्ष्मी पूजन झाले नाही. तू आल्यावर लगेच पूजेची तयारी झाली, म्हणजे तू या घरात लक्ष्मीच्या पावलांनी चाललीयस ना, असं स्वतः लक्ष्मी देवीच सांगतायत असं वाटतंय. असू शकतं, पण ही पूजा तुमच्या आनंदासाठी तुमच्या नवऱ्याने करायची ठरवलेली आहे. तेव्हा कौतुक करायचं असेल ना तर त्यांचंच कौतुक करा. मी त्यांचं कौतुक केलं तर सगळे त्यांना बायकोचा बैल म्हणून चेष्टा करतील. तू जरा त्यांच्याशी बोलशील का? बायकोचं नेहमी सगळं ऐकायचं नसतं असं त्यांना सांगशील का? ते तुझं ऐकतील ग. नवऱ्याने नेहमी आपल्याच आज्ञेत राहावं असं प्रत्येक बाईला वाटतं, पण तुमचं काहीतरी वेगळंच आहे. मी काही तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही, मला यातून लांब अरे ठेवा. वा रे वा, मस्त गोड बोलून स्वतःला बाजूला करतेस. वा रे वा. काय ग, मी गेले तेव्हा तुमची मस्ती चालू होती, आता आले तेव्हाही मस्ती चालू आहे. दिव्यांची साफसफाई आज संपेल की नाही? हो आत्या, झालंच आहे आमचं. लवकर काम संपवा आणि जेवून घ्या. मी जाऊन ताईला ओट्स देऊन येते. मी आल्यापासून त्यांना पाहिलेलंच नाहीये. मी पण तुमच्या सोबत आले तर चालेल? यात विचारायचं काय ग? मी जाऊन येऊ गंगा? ठीक आहे ठीक आहे, तू जाऊन ये, मी आवरते. ठीक आहे, लवकर जाऊन ये. चला जाऊया. ये. ही आमची ताई आहे. ही आपली जानकी आहे का ग? माझी ताई आज जर बरी असती तर जानकी सारख्या दिसणाऱ्या तुला बघून ती खूप खुश झाली असती, कारण की ताईचं जानकीवर खरंच खूप प्रेम होतं. माझी अशी अवस्था झाल्यानंतर या घरात काही चांगलं घडलं असेल तर ते म्हणजे ही या घरात आली हेच. ताई जर ठणठणीत असती तर पूर्ण घरात हिचाच आवाज ऐकू आला असता. गंगाने मला यांच्याबद्दल खूप सांगितलंय, पण या अशाच नाही राहणार. नक्की लवकर बऱ्या होतील ह्या. द्या तेवढच, मी देते. आत्या, मी भरवलेलं चालेल ना? आवडले ना तुम्हाला? मी भरवते तेव्हा जेमतेम खाते, पण आज तू भरवल्यावर सगळं संपवून टाकलं हिने. त्यांना काही औषधं द्यायची आहेत का आता? नाही सीता, काहीच नाहीयेत. ताईला झोपू दे, आपण निघूया. मी परत येईन ना आत्या, तुम्ही आता झोपा. गुड नाईट. ह्या मला थांबायला सांगतात बहुतेक. मी थोडा वेळ थांबते यांच्याजवळ.
चालेल ना आत्या? तुम्ही जा, मी ठीक आहे. येते नंतर. काय झालं आत्या? अगदी जानकी सारखी दिसतेस. खूप बोलावंसं वाटतंय पण मला जमतच नाहीये. बाबांची बहीण आहात म्हटल्यावर तुम्ही खूप वयस्कर असाल असं वाटलं होतं, पण तुम्ही तर अजूनही तरुण वाटताय. तुम्हाला झोप येत नाहीये वाटतं आत्या. मी तुमचे पाय चेपून देऊ का? तुम्हाला की नाही लवकर झोप येईल मग. आत्या तुम्ही स्वतःहून उठून बसा. अहो, आणि मला बघून हसताय. सगळ्यांनी तुम्हाला असं पाहिलं ना तर त्यांना खूप आनंद होईल. आत्या तुम्ही थांबा, मी सगळ्यांना बोलवून आणते. आत्या, गंगा, अन्नपूर्णा आत्या उठून बसल्या. त्या मला बघून हसल्या. खरंच का? हो. लगेच बाबा आणि ह्यांना सांगून आत्याकडे घेऊन जाऊया. हा चला चला. बाबा, बाबा, काय ग, काय झालं? अशा का धावताय तुम्ही? अन्नपूर्णा आत्या उठून बसलेत. काय सांगते? खरं सांगतेय. खरंच? त्या बोलल्या बाबा. हो बाबा. ताई, ताई, ताई. म्हातारी उठली, हसली, बोलली. हे कसं काय झालं? हा, अरे देवा. ताई, 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 ताई. आत्या, आत्या. ताई, मी बोललो होतो ना की एक दिवस उठून बसशील म्हणून. तुला हे असं बघून फारच बरं वाटतंय. किती ते प्रेम. आत्या, तुम्ही आजारी पडल्यापासून हे घर अगदी सुनं सुनं झालं होतं. आज खूप आनंद होतोय मला. आत्या, आता या घरात तुमचंच राज्य चाललं पाहिजे आणि मला ते बघायचंय. चला आजपासूनच सुरू करा. ताई, तू आजारी होतीस पण हे घर खायला उठायचं ग. आता खूप बरं वाटतंय. पण मला दुःख होते त्याचं काय? आता तू बरी झालीस ताई. ताई, तू बरी झाली हे बघून काय बोलायचं ते कळतच नाहीये ग. कळतच नाहीये. काय ग ताई, जानकी सारखी दिसते म्हणून हिच्याकडे बघतेस काय? हिचं नाव सीता. आत्या, हे तुला कसं माहित? मला ओट्स द्यायला आली होती तेव्हा मंजू बोलली. तिने हात लावल्या लावल्या मला पकडलेलं दारिद्र्य सगळं दूर पळालं रे. आपल्या घरी येताच हिने मला बरं केलं म्हणजे हे खूप भाग्यवान आहे रे.
माझी ताई लगेच कोणावरही विश्वास ठेवत नाही, पण आता ती स्वतःच बोलते ह्याचा अर्थ तू किती भाग्यवान असेल जरा विचार करून बघ. दादा, तिला चण्याच्या झाडावर चढवू नको. मी घेऊन आलेल्या काशी महाराजांच्या पायगुणामुळेच आज ताई बरी झालीये. काय बोललीस? याचं सगळं श्रेय काशी महाराजांनाच दिलं पाहिजे. कोण तो बांबूला पगडी बांधल्यासारखा दिसतोय तोच का? त्या काशी महाराजाला ना आधी बाहेर हाकलाव. नाही ग ताई, त्यांची मी 1 महिन्याची अपॉइंटमेंट घेतलीये. ती कॅन्सल नाही करू शकणार. तुला बरं वाटलं ना तरीही 1 महिना इथे राहून या कुटुंबाच्या भल्यासाठी पूजा करूनच ते जातील. पूजाच करणार आहेत ना, मग तयारी करायला सांग त्यांना. तू कधी सुधारणार आहेस ना ठाऊक नाही. ठीक आहे ते सोड, एक महत्वाची गोष्ट सांगते. कुठे आहे रे ती चामुंडी? ती अधेमध्ये अशीच गायब होत असते ताई. विचारलं तर कुलदैवतेच्या मंदिरात जाते असं काहीतरी सांगत असते. आता 4 दिवसांपासून कुठे दिसली नाही. पण तू कशाला विचारतेस ग? मी बरी झालीये हे समजल्यावर ती चामुंडी घाबरून पळून गेली वाटतं. तिच्याबद्दल बोलून आता काय होणार आहे? जाऊ दे, नाही सांगत. काय ग ताई, त्या दिवशी तू डोळे उघडलेस तेव्हा पण तू चामुंडी बद्दल विचारत होतीस, आणि आता पण तू तिच्याबद्दलच विचारतेस. त्या चामुंडीने माझी खूप चांगली काळजी घेतली. तिला काहीतरी द्यायचं असं विचार करत होती. त्याआधीच ती पळून गेली. अगं जेव्हा ती परत येईल ना तेव्हा देऊन टाक ना. ती आता परत या घरात येणारच नाही. ठीक आहे, उद्या सकाळी लक्ष्मी पूजा आहे. ताई पण आता थकली असेल, तिला झोपू द्या. चला आपण पण जाऊन आराम करूया. हो हो, सगळे जाऊन आता झोपा. हा गंगा, तू पण जाऊन झोप. ताई, तू पण आता नीट झोप. सकाळी येऊन तुला भेटतो. हा, गुड नाईट आत्या. जा झोप जा. मला तुम्ही आशीर्वाद द्या आत्या. सुखी राहा पोरी. तुला जिथे यायला हवं होतं तिथेच आलीयस. आतापर्यंत तू जशी जगली असशील, पण यापुढे तू खूप चांगली आणि सुखात जगशील. झाली तयारी? पूजेच्या वेळी तुझ्या गळ्यात काहीतरी असलं पाहिजे. थांब, हे घालून घे. नको गंगा, आता काही बोलू नकोस ग. अहो गंगा, हे घे. जाऊया आता. ये. ये. हे घ्या. काय गे सीता, त्या गंगाने तुला पण हळदी कुंकुवात बांधून ठेवलं काय? अगं तू तरी माझ्यासारखी अंधविश्वास पटत नसल्यासारखं वाग ना. ताई, तुला या गोष्टींवर विश्वास नाहीये ना, मग बिचाऱ्या सीताला तुझ्यासारखं नको बनवूस ना. जरा तिला या अंधविश्वासाच्या जाळ्यातून वाचवायचा विचार केला, पण तुम्ही कुठे होऊ देणार तसं? एवढं कळतंय ना, मग कशाला बोलतेस तू? तू फक्त मस्त बस आणि पूजेचा आनंद घे. हवं असेल तर मी वर बसून डान्स बघेन, पण या पूजेजवळ नाही बसणार नक्कीच. आपल्या घरात होणारी पहिली लक्ष्मी पूजा आहे आत्या. कशी असते ते तरी बघा ना. ताई, तुझ्या पाया पडते मी. थोडा वेळ तोंड बंद करून बस ना इथे. तेच करायचंय आता. आणखी काय करणार? अगं ताई, कशाला एवढी चिडचिड करतेस? काय बोलायचं?
या घरात पूजेचं श्री गणेशा तूच केला असणार रे बाबा. ताई, तुझ्या तोंडून मी गणेशाचं नाव घ्यायला लावलं की नाही? आणखी थोडा वेळ मी थांबली ना तर तू मला बदलून टाकशील. मी माझ्या रूम मध्ये जाते. परत येईपर्यंत आधी सारखं दिसायला पाहिजे, सांगून ठेवते. ठीक आहे ताई. अरे मंजू, ताई पुन्हा येण्याआधी आपल्याला पूजा संपवायची आहे. काय ग, या पूजेसाठी कोणीतरी ताई येणार होत्या, त्या आल्या का? त्या येतेच असतील दादा. या ताई, बरे आहात ना? हो, बरी आहे. मागच्या वेळी लक्ष्मी पूजेला मी तुमच्या घरी आले होते. यावेळी तुम्ही आमच्या घरी आलात, खूप बरं वाटलं. लक्ष्मीची पूजा कोणाच्या घरात व्हावी हा ती देवीच निर्णय घेते. महालक्ष्मी पूजा तुमच्या घरात व्हावी ही तिचीच इच्छा. खूप छान आहे. या. सगळी तयारी झालीये. बरं. हा माझा दादा. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला. तुमच्या ह्या पूजेमुळे सगळं काही चांगलंच होणार आहे. देवीच्या सर्वार्थ सिद्धी असं पण एक नाव आहे. तुम्हाला जे हवं ते सिद्ध करून घेईल. आत या आणि पूजेला सुरुवात करा. चला. या. एवढ्या सगळ्या मुली एकत्र आल्या. पूजा करणारी आलीये. यापुढे या घरात होणारे शुभ कार्य हे माझ्या मुलीचं लग्नच असलं पाहिजे. त्याआधी कोणतंच शुभ कार्य होता कामा नये. तेच तुम्ही सकाळी 4 वाजता उठून मला सांगितलं ना. तोंड बंद कर. तू पण काहीच करत नाहीस, वेड्यासारखा उभा आहेस. मी वेड्यासारखा तिचंच असलो ना तरी आता होणाऱ्या पूजेला कसं थांबायचं याची योजना कशी आखतो तेच बघत राहा तुम्ही आता. असंच ती भैरवी पण तोंड चालवत होती, पण शेवटी तिला काही जमलंच नाही. मला भैरवी सारखं समजू नका. हा नीलकंठ आता वाघ बकरीचा खेळ सुरू करणार आहे. तुम्हालाच आश्चर्य वाटेल आता. काय म्हणाला? वाघ बकरीचा खेळ? होय तर. गंगा बकरी आणि मी वाघ. या बकरीला हा वाघ काय करतो ना ते आता बघाच तुम्ही. चला या ना. हे कुंकू यांचे सगळे कष्ट दूर करू दे. हे कुंकू त्यांच्या जीवनाचे रक्षण करू दे. हे कुंकू कुळाची रक्षा करू दे. हे कुंकू दुष्ट शक्तीपासून रक्षा करू दे. नशिबाला नवी कलाटणी देऊ दे. हे कुंकू प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाऊ दे. हे कुंकू. महालक्ष्मी पूजेसाठी लागणारे हळदीचे धागे तयार आहेत ना? हो, तयार आहे. त्यातला एक धागा काढून तुम्ही देवी समोर ठेवा. ठीक आहे. आणि देवीसाठी काही नैवेद्य बनवला असेल तर तोही घेऊन या. अरे बापरे. आत्या, खीर बनवली आहे ती किचन मध्ये. मी जाऊन घेऊन येते. हा, तुम्ही इथेच थांबा, मी नको घेऊन नको, येते. मीच घेऊन येते. आधी जाणून घेण्याचा विचार केला होता. कसं विसरले. अरे हा तर आपल्या गंगाचा आवाज आहे. ताई, तुम्ही पूजा चालू ठेवा. अरे बापरे, चल लवकर. गंगा. आई. येस. गंगा. आई. गंगा. गंगा. गंगा, काय झालं ग? गंगा. 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 काय झालं होतं मला दिसलंच नाही. इथे तेल कोणी सांडलं? तेच ना, इथे तेल सांडून ठेवले कोणीतरी. कसे वागतात, जराही अक्कल नाही काही लोकांना. जास्त लागलं नाही ना? हाताला जरासं लागलंय, बाकी ठीक आहे. ए अरुण, गंगाला लगेच हॉस्पिटलला घेऊन जा. नको बाबा, घरात पूजा चालू असताना एवढ्यासाठी हॉस्पिटलला जाणं योग्य वाटत नाही अगं, ते बाबा. बघायला आम्ही आहोत. तू आधी हॉस्पिटलला जाऊन ये. अरुण, हिला घेऊन जा. नको बाबा, पूजा थांबवू शकत नाही. मला जास्त नाही लागले, मी ठीक आहे.
पूजा संपू द्या बाबा. सीता, जाऊन किचन मधून नैवेद्य घेऊन ये. हो आणते. सांभाळून जा ग. सावकाश. चल चल ये. सांभाळून पूजा सुरू करायची का? हो, सुरू करा ना ताई. इथे आलेल्या सर्वांच्या पाया पडून सर्वांचा आशीर्वाद घे आणि त्यांना कुंकू लावून फुलही वाहा. कळलं ना तुला? कंबर मोडली असेल असं वाटलं होतं, पण वाचली ही.